कोल्हापूर विमानतळावर गेल्या काही दिवसापासून रस्त्यासाठी वाद चालू होता आणि हा रस्ता व्हावा यासाठी तामगाव ग्रामस्थांनी आक्रमक आंदोलन केलं आणि आज या आंदोलनाचा असा परिणाम झाला की विमानतळाच्या बाहेरच रस्ता रोको करण्यात आला आणि बरेच जण या रस्ता रोकोमध्ये आहेत। काय सांगाल सरपंच, हा रस्ता रोको कशासाठी आणि काय किती वेळ करणार? आज आपल्या तामगाव नेरली या गावाला जोडणारा हा रस्ता आज आपल्या कोल्हापूर विमानतळाने या ठिकाणी कंपाऊंड घालून बंद केलेला आहे। या रस्ता चालू करण्यासाठी आज इथं तामगाव मधील सर्वच नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत। तर प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे की ह्याच्या मागे सुद्धा कित्येक वेळा शांततेनं तामगावच्या लोकांनी सर्वांनी आंदोलन करून त्याबरोबर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, पण प्रशासनानं कुठलीही साथ ह्या लोकांना द्यायचं काम त्या ठिकाणी केलेलं नाही। तर आज या तामगाव मधील सर्व नागरिकांचा जो तीव्र निषेध या ठिकाणी होत आहे आणि तीव्र विरोध होत आहे, याचं एकच कारण आहे की तुम्ही पर्यायी रस्ता न देता त्या ठिकाणी तो जो त्या गावचा रस्ता जो आज बंद केलेला आहे हा कोणत्या अधिकारात बंद केलेला आहे आणि अशा अधिकार तुम्हाला जर शासनानं असं लोकांच्यावर दडपशाही करून जर निर्णय घेण्याचे अधिकार दिले असतील तर याचा जाहीर निषेध मी या ठिकाणी करतोय। गेल्या काही दिवसापासून हा रस्त्यासाठी वाद चालू होता, आपण प्रशासनाने मागणी केली होती, काय करणार पुढे? आमचं प्रामाणिकपणे मत आहे की विमानातनं प्रवास करणारा बी माणूस आहे आणि त्या रस्त्यावरून जाणारा बी माणूस आहे। माणूस म्हणून प्रत्येक माणसाची काळजी करणे प्रशासनाचं काम आहे। आम्ही कित्येक दिवस त्यांना निवेदन दिलं, पालकमंत्र्यांना भेटलो, आमदारांना घेतलं, खरं या रस्त्याचा प्रश्न सुटत नाही। आज आम्ही त्यांना सांगणार की बाबा हा रस्ता खुला करा। आज रस्ता खुला झाल्यानंतर उद्या ग्रामस्थांना घेऊन ती भिंत आम्ही तोडून टाकणार, रस्ता आम्ही चालू करणार। गेल्या काही दिवसापासून विमानतळावर येणाऱ्या नागरिकांना व्यवस्थित सुखसुविधा मिळतात का? नागरिकांना, इथल्या स्थानिक नागरिकांना मिळत नाही काय? आज ह्या तामगाव या गावच्या जवळजवळ 75% जमिनी ह्या विमानतळासाठी गेलेल्या आहेत। सर्वसाधारण सगळ्या लोकांनी याचा त्या जमिनींचा त्याग केला। त्या लोकांना पर्यायी रस्ता मिळणं गरजेचं आहे आणि नसेल तर हा रोड चालू करून द्यावा हे प्रशासनाला विनंती आहे। गेल्या काही वर्षापासून हा चाललेला प्रश्न या परत सरपंच, तुम्ही हा तामगावच्या रस्त्यासाठी गेले कित्येक दिवसांनी आंदोलन केलं, निवेदन दिलं, काय सांगाल? आम्ही गेले 6 महिने आंदोलन करतोय। मागच्या वेळेला सुद्धा प्रांताधिकारी कलेक्टरने आणि हिने आबिडकर साहेबांनी सांगितलेलं तुमचा पर्याय रस्ता दिल्याशिवाय आम्ही हा रस्ता बंद करणार नाही। तरी त्यांना जोगाड सुद्धा विमानतळ प्रशासनाने रस्ता अचानक बंद केलेला आहे आणि सगळ्या जमिनी आहेत तामगाव जमिनी आहे विमानतळ 75% माझी स्वतः सुद्धा 5 एकर जमीन आहे, तरी मला 14 किलोमीटर फिरायला जायला लागते। आमच्या तामगावला सांगितलं तुमचे कामगार इथं कामा करते, एक कामगार गेले नाही, म्हणजे तामगावर फक्त अन्याय करते प्रशासन आणि तामगावला अडचणी आणायचं काम करते। रस्ता बंद करून या तामगावला एवढ्या अडचण झाल्या की एवढं विद्यार्थी तामगावात कोल्हापूरला जायला किंवा उजावड्याला कुणाची गैरसोय 3 किलोमीटरच्या रस्त्याला 14 किलोमीटर लांबून जाते। ही गैरसोय प्रशासनाला दिसत नसलं तर आम्ही हे आज जर पर्याय रस्ता नाही दिला तर उद्या भिंत पडून आम्ही तामगावले सगळे यात कुणाला आत टाकायला आम्ही टाकू द्यात, आम्ही मरणाला सुद्धा तयार आहे आम्ही या गोष्टीसाठी। प्रशासनानं कोणत्याही परिस्थिती ही भिंत रिकामी करून द्यावी आणि रस्ता तयार करून द्यावा हीच मागणी ह्या सर्व ग्रामस्थांनी आणि सर्व नेते मंडळींची आहे। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।